हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत इथे बटाट्याची चटणी. तर ह्याला वेगवेगळ्या पद्धतीचे नावं आहेत. काही भागात इथे बटाट्याची चटणी म्हणतात किंवा बटाट्याची भाजी म्हणतात किंवा हिरव्या मिरचीचा बटाटा असंही म्हणतात. तर आपण पाहूयात. इथे मी कांदा घेतला आहे. इथे कांदा खूप लागतो. बटाट्याची चटणी करायची असेल त्यावेळेस तुम्हाला तिथे कांदा जास्त वापरावा लागतो. तर इथे मी 7-8 कांदे घेतलेले आहेत सोलून आणि त्याचे उभे बारीक कट करून घेतलेले आहेत. बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे व्यवस्थित अशा पद्धतीने. तर तुम्ही शक्यतो काय करा, तुमचं जर फॅमिली मोठी असेल 5-6 माणसांची, तर तुम्ही एक असे 1 नंबर 2 नंबर कांदा जो मिळतो मार्केटमध्ये असे कांदे घेऊन येत जा. कारण काय होतं, कांदा जॉईंट फॅमिली असेल किंवा मोठी फॅमिली असेल तिथं खूप कांदा लागतो भाजीसाठी. तर शक्यतो मोठाच कांदा यूज करा. त्यानंतर आपण इथे घेणार आहोत हिरवी मिरची. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी आणि हिरव्या मिरच्या इथं धुवून घेतलेल्या आहेत. तर इथे मी कट करणार होते, पण व्हिडिओ आपला खूप लेंदी होईल म्हणून मी डायरेक्टली मिरच्या टाकलेल्या आहेत. आणि आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत 2 लसूण पाकळ्या. तर इथं लसूण सोलून घ्यायचा आहे आणि आपण सोललेला लसूण इथे ॲड करायचा आहे. तर माझा असा स्टॉक असतो लसणाचा, जो फ्रीजमध्ये एक प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवून द्यायचा, जो खराबही होत नाही आणि इमर्जन्सीला आपण यूजही करू शकतो. तर यामध्ये आपण ॲड करणार आहोत काय म्हणतात, आले. तर इथे आपण आलं ॲड करणार आहोत. मी आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे. बारीक नाही म्हणता यायचं, पण आहे मोठा थोडासा. तर इथे आलं मी बारीक कट करून घेतलं आहे. डायरेक्टली टाकलं असतं तर मिक्सरमध्ये ते बारीक झालं नसतं. तर कट करून पीसेस करून घ्यायचे आहेत त्याचे. तर ही आपली हिरवी चटणी तयार करायची आहे. मिक्सरमधून काढून घ्यायची आहे आणि बारीक करायची आहे. त्यानंतर एक कढई ठेवलेली आहे. गॅस चालू करायचा आहे आणि त्यामध्ये आपण तेल घालायचं आहे. आपल्याला हवं तेवढं तेल आपण घालायचं आहे. काय असतं की आता आपण स्वयंपाक सगळेजण करतच असतो, सर्व लेडीज, त्यामुळे त्यांना तेलाचा अंदाज येऊन जातो की किती तेल घ्यायचं आहे किंवा किती तेल नाही घ्यायचं. तर अंदाजे तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तेल घ्यायचं आहे. तेल तापोसपर्यंत आपण इथे कुकरला मी बटाटे लावले होते, जो की व्हिडिओ मी इथे ॲड केलेला नाही. तर अशा पद्धतीने माझे बटाटे उकडून झालेले आहेत आणि बटाटे उकडताना त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे. इथे मला थोडासा चटका भाजलं मला. तर मग मी काय केलं, गार पाण्याचा एक नळ पलीकडे चालू ठेवला आणि बटाटे सगळे एका चाळणीत काढून घेतले. गार पाण्याचा नळ चालू का ठेवायचा, की आपलं जे सिंकचा पाईप असतो प्लॅस्टिकचा, तो वितळू नये जास्तीत जास्त. तर इथे तेल गरम झालेलं आहे. तेल हलतंय याचा अर्थ तेल गरम झालेले आहे. आता इथं फोडणी देऊन घ्यायची आहे. तर मी पहिल्यांदा मोहरी टाकली आहे आणि नंतर जिरे टाकले आहे. मोहरी फुटल्यानंतरही जिरे ॲड करायचे आहेत आणि दोन्ही टाकल्यानंतर आपण इथे कढीपत्ता ॲड करणार आहोत, जो की खूप औषधी आहे आपल्या हेल्थसाठी. तर इथे मी कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि आपण याच्यानंतर इथे कांदा ॲड करणार आहोत कटिंग केलेला. तर बारीक गॅस करायचा आहे आणि मस्तपैकी सर्व भाजून घ्यायचं आहे, तेलात परतून घ्यायचं आहे. तर बघा हे, आणि आपण इकडे तोपर्यंत बटाटे जे आहेत ते सोलून घेणार आहोत 1 बाय 1. तर तुम्ही आता इथे सर्व बटाटे सोलून घ्या. गार झाल्यानंतर बटाट्यात गार पाणी कधीही टाकायचं नाही, त्याची चव निघून जाते. गरम बटाटे थोडेसे गार झाले की त्याची साल काढून घ्यायची आहे आणि सर्व बटाट्यांची साल काढून घेतल्यानंतर त्याचे आपण बारीक काय म्हणतात, चाकूने कट करू शकतो. किंवा तुम्हाला जर लय भांडी वापरायचा कंटाळा येत असेल किंवा भांडी जास्त पाडायची नसतील, तर तुम्ही काय करू शकता, जे तुमचं उलथणे आहे, ज्याने आपण कांदा ते परततोय, तेच उलथणे इथे घ्यायचं आहे आणि त्यानेच बटाटा कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने काय होतं की आपली जी भांडी असतात ती पण घासायची वाजतात आणि स्वयंपाकाचं हेच खूप असतं की भांडी घासायला लागतात खूप सारी. तर जितक्यात शक्य होईल तितकी कमी भांड्यात स्वयंपाक करायचा
टार्गेट ठेवा, कारण भांडी कमी पडली तर तुमचा काम आणि ताण आणि वेळ ह्या तिन्ही गोष्टी वाचू शकतात. आणि असं वाटत पण नाही की स्वयंपाक लवकर केला आहे म्हणून, पटकन स्वयंपाक होऊन जातो आणि किचनही आवरून जातं. तर अशा पद्धतीने बारीक सगळा बटाटा कट करून घ्या तुम्ही उलथण्याने. मी आहे त्याच उलथण्याने कट करून घेतला. इथे चाकू वगैरे काय घेत बसायचं नाही. तर काहींना कुस्करून बटाटा आवडतो, काहींना फोडीचा बटाटा आवडतो. ॲज यू विश, तुम्ही कोणताही यूज करू शकता. ह्या पद्धतीने करू आपण आता बारीक. तर सर्व बटाटे करायचे आहेत व्यवस्थित अशा कट. गरम बटाटा आहे खूप, भाजत पण होते त्याच्यामुळे. चला तर चला, आपला कांदा भाजलेला असेलच. कांदा ब्राऊन कलरचा झालेला आहे. आता कांदा एका साईडला काढून घ्यायचा आहे. थोडासा कांदा असेल तर तुम्ही इकडे इथंच वर खाली सरकू शकता. तर अशा पद्धतीने वर खाली सरकून घ्यायचा आहे कांदा आणि थोडंसं तेल देतं मग नितळून खाली येईल एकदम मध्यभागी. त्या ठिकाणी तुम्हाला हिरवी मिरचीची पेस्ट, आले लसूण हिरवी मिरचीची पेस्ट ॲड करून तळून घ्यायची आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने थोडीशी ब्राऊन झाली की मग परत सर्व मिश्र ॲड करायचं आहे. तर अजून आपण तळून तर काही झालेली नाही आहे, तेल तर सुटलं व्यवस्थित. होईल एक 5 मिनटं, 5-7-8 सेकंद तर लागतातच हिरवी मिरची तळायला. तर हे बघा झालं आहे. झाल्यानंतर मी सर्व एकत्र करून घेतलं आहे आणि सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आपण याच्यात काय करणार आहोत, आपण जो हळद आहे ना, ती हळद याच्यात ॲड करणार आहोत. जास्त हळद टाकायची नाही. बटाट्याला जास्त हळद टाकली तर बटाटा काळा, जास्त पिवळा काळा पडतो. त्याच्यामुळे कमी हळद टाकायची आणि आपण कुस्करलेला बटाटा इथे ॲड करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बटाट्याची चटणी व्यवस्थित करू शकता. ॲड केल्यानंतर तुम्ही व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. आपण बटाटा ऑलरेडी शिजवतो, त्याच्यामुळे इथे जास्त शिजवायचा नाही. तर इथे काय करायचं, 2-3 वेळा हलवून घ्यायचा आणि याच्यावर झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवला तर तुमचा जो येलो कलर आहे ना, तो कलर चेंज होतो. त्यामुळे बटाट्याची चटणी करताना कधीही त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही. असंच त्याला परतू घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. आणि तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या बटाट्याच्या कटिंग खूप मोठी आहे, तर तुम्ही या पद्धतीने डायरेक्ट त्यातच कट करू शकता. तर आमचा बटाटा रेडी झालेला आहे आणि त्यात आपण मीठ घालून घ्यायचं आहे. मीठचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं, कारण आपण कुकरला ज्यावेळेस बटाटे उकडायला लावतो त्यावेळेसही मीठ घालतो आणि इथे पण मीठ घालायचं. त्यामुळे त्यावेळेस तुम्ही किती मीठ घालताय आणि आत्ता किती घालताय हे व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर या पद्धतीने आपला बटाटा रेडी झालेला आहे. असा पद्धतीचा बटाटा तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. इडलीसोबत किंवा डोशासोबत.